आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण खेळाचे लोक कुठेच कमी नाही आहे, फक्त संधी मिळत नाही सुखदेव सर आपल्याला. आपण उगाच समजतो का आपण मागासलेले आहो, खेड्यातले आहो, बह्याळ आहो. नो, संधी न मिळाल्यामुळे आपण थोडंसं मागं पडलो आहे. शहरातल्या माणसाला बंडी नाही हाकलता येत, बंडी हाकलायला द्या त्याला रेंगी. पण आपल्या खेळातल्या माणसाला रेंगी कशी चालवायची, दमनी कशी तयार करायची, बंडी कशी भरायची, बंडी बांधायची कशी, दोरखंड कसे लावायचे, हे सगळं त्याला स्किल प्राप्त आहे. कारण त्या व्यवस्थेत तो तयार झालेला व्यक्ती आहे. संधी मिळाली का सगळं आपोआप होते. तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही वैमानिक होऊ शकता, हे सिद्ध केलेलं आहे, आपण अलीकडे पाहतो. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात घ्या का आपण खेड्यातले आहो बा, दुर्गाडीचे आहो, कोठोड्याचे आहो, परसोड्याचे आहो, हे डोक्यातून काढून टाका. की आपण सगळे मंडळी आपण शिक्षणाच्या माध्यमातून, चांगल्या संस्काराच्या माध्यमातून, आईवडिलाच्या आणि गुरुजनांच्या माध्यमातून जे आपण ज्ञान प्राप्त करतो, त्या ज्ञानांचा उपयोग आपण आपल्या जीवनात कसा करायचा, यासाठी हे शिबिर आहे. शिबिर म्हणजे अनुभवासाठीच असतं आहे. आता पहिल्यांदा तुम्ही आईवडिलाला सोडून राहिले का इतके दिवस, घराच्या बाहेर राहिले, इथचा स्वच्छता अभियान केलं, नाल्या साफ केल्या, कार्यक्रमाचं आयोजन केलं, स्वयंपाक केला, पण करताच येत नाही. मग लग्नानंतर कसं करायचं? मग नवऱ्याने सांगितलं का भाकरी करतं, मग नाही, मग तर सोड चिठ्ठी, डिवोर्स, अशी कंडिशन आहे सुखदेव सर, बरोबर आहे की नाही? आता अलीकडे खूप प्रकार वाढले. मी काम करणार नाही, नो, मग हे कामच नाही करणार, मी फक्त फक्त मोबाईल घेईल आणि मोबाईल वापर करेल, नाही का? अशी अवस्था आपली झालेली आहे. म्हणून आता या आजच्या काळामध्ये जगत असताना आपल्यासमोरची आव्हानं कशी आहे, आपण कुठे आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे, हे समजून घेण्यासाठी एक बौद्धिक, एक संवादात्मक विषय सरांनी दिला. तो विषय आहे ग्रामगीता आपल्यासाठी, तरुणांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थिनींसाठी. आता हा शब्द खूपदा ऐकला आहे. ग्रामगीता म्हणजे काय? ग्राम म्हणजे गाव, गाव म्हणजे खेडं. ज्या गावात आम्ही राहतो, लहानाचे मोठे झाले, त्या गावाची गीता कोणी लिहिली? ती लिहिली तुकडोजी महाराजांनी. नाव ऐकलं तुकडोजी महाराजांचं? आता बहुतेक गावाला जे गेट लागलेले आहे, महाद्वार त्याला म्हणतात प्रत्येक गावातलं, त्या गावात 2 फोटो असते महाद्वाराला लावलेले, एक तुकडोजी महाराज आणि एक संत गाडगे बाबा, असते की नाही? 2. याचं कारण काय? ह्या 2 संत असे होऊन गेले. या 2 संतांनी प्रामुख्याने सांगितलं तुमचा विकास कशात आहे आणि आपलं गाव कसं चांगलं ठेवलं म्हणजे आपण चांगले राहू, हे त्यांनी प्रामुख्याने सांगितलं. गांधीजींनी सांगितलंच होतं की देश की आत्मा गाव में रहती है. कोण म्हटलं? महात्मा गांधी. देश की आत्मा कहाँ रहती है? गाव में रहती. बरोबर आहे. आणि खरोखर आहे ना, हा देशच खेड्यांचा देश आहे की नाही? आणि म्हणून या खेड्यातल्या लोकांनीच सगळं काही देशाला चालवलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपले सेवाग्राम कुठे आहे माहीत आहे तुम्हाला? वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम आहे. सेवाग्रामला आश्रम कोणाचा आहे? गांधीजीचा आश्रम आहे. गांधीजींनी आश्रम किती बांधले भारतामध्ये? 2. सेवाग्राममध्ये. विदेशात 2 आहे, भारतात 2 आहे. एक दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा 2 आश्रम त्यांनी उभे केलेले आहेत. तरी भारतातला जे आश्रम आहे तो आहे सेवाग्राम. त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सगळे जे नियोजन व्हायचं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते सेवाग्राममधून व्हायचं. देशातले मोठे मोठे नेते दिल्लीहून कुठे यायचे? सेवाग्रामला यायचे. तिथं चर्चा व्हायची, काय निर्णय घे, इथं चर्चा व्हायची, खेड्यात व्हायची चर्चा. सगळ्या चर्चा कुठं व्हायच्या? खेड्यात व्हायच्या. आणि त्यामुळे स्वतः तुम्ही असं समजू नका की आपण खेडेवाले म्हणजे मागे आव्हा, असं समजायची काही गरज नाही आहे. पण तुम्हाला आता नव्या दृष्टीने याकडे जगत नवी आव्हानं लक्षात घेत आपल्याला पुढं जावं लागणार आहे. मग ग्रामगीता काय सांगते? महाराजांचे ग्रामगीतेतील एक वाक्य आहे, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. काल तुम्ही ऐकलं असेल, गाव हा विश्वाचा नकाशा. गाव हा कशाचा नकाशा आहे? विश्वाचा नकाशा आहे. गावाची भंगता अवदशा येईल देशा. जर देशातलं एखादं गाव जर खराब झालं असेल, काही वेगळ्या अनिष्ट कृती जर त्या गावात घडली असेल, तर त्या गावाचा अर्थात देशाचं नाव खराब होतं आहे. एक तुम्ही लक्षात घ्या,
आजकालच्या काळामध्ये लोक विदेशात जाऊन पाहायची गरज नाही कुठं काय चालतं, सगळं ऑनलाईन चेक करते, बरोबर आहे की नाही. एका माणसाला जर कुठलं पाहत असेल हेटी गाव कसं आहे, तर हेटी फक्त पाहून लक्षात घेईल का हेटी जर खराब असेल, अस्वच्छ असेल, तर तो काय म्हणत बसल्या बसल्या, इंडिया इज डर्टी कंट्री. काय म्हणेल तो, इंडिया इज डर्टी कंट्री. फक्त एका गावूनच तो काही प्रत्येक गावात त्याची गरज आहे का, काही गरज नाही, एका गावूनच. समजा हेटी स्वच्छ आहे, सुंदर आहे, लिहिलं हेटी कोरपणा महाराष्ट्र इंडिया, आणि ते दिसलं गुगलवर, त्याला स्वच्छ दिसलं चांगलं, हा इंडिया इज क्लीन कंट्री असं म्हणू की नाही. म्हणजे आपली आई स्वयंपाक करते तर कशी करते, पूर्ण भात खाऊन पाहिजे का, की भात शिजला की नाही, फक्त एकच शीत खाऊन पाहिजे आहे का, एकच शीत खाऊन पाहिजे का नाही. आपल्या गावात भंडारा होतो ना, भंडारा समजते का नाही, काला असते ना काला, ते बघा गावातला एक माणूस असते, मग ते मला जमते म्हणते भात करायचा, मसा तिखट भात, मग तो आपलं शर्ट बिर्ट काढतो, धोतर लावून असते, पूर्ण असा भंडारा फिरते, गरगर 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 त्यात घामही टाकते, आपण हो टेस्ट झालं असतं ना ते. तेच बोलते दाणा खाऊन पाहिजे, भंडारा म्हणजे भात शिजला की नाही म्हणून. सांगायचा अर्थ गावावरून देशाची परीक्षा. आणि म्हणून ज्या गावात आपण राहतो, गाव म्हणजे नुसते घरं का नाही, गाव म्हणजे लोकांचा समुदाय तर आहेतच, पण लोकांमधले जे सहसंबंध आहे, त्यातल्या परंपरा आहे, त्यातली संस्कृती आहे, त्यातलं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, त्याचं नाव गाव आहे. काय नाव आहे त्याचं, गाव आहे. पूर्वीच्या काळी येतं तुम्हाला आठवत नसेल, यांना आठवत असेल आपल्या कडू पाटला नाव वगैरे, एखाद्या घरी जर पोरगी पाहायला आली सर, देशाला माहीत असेल, गरिबाचे घरं राहायचे तेव्हा कपं राहायचे नाही, 2च कपं राहायचे घरी सर, देवळकर सर. मग आपण म्हणायचं की नाही बा माझ्याकडे 2च कप आहेत, तर पाहुणे येणार आहे पोरीला, तर दुसऱ्याच्या घरचे कपं आपण आणत देतो, आणि ते कपं समोर नव्हतं आणत, पाठीमागच्या खिडकीतून ते कपं द्यायचे, बरोबर आहे. आणि त्याही घरचा माणसाचं हे नाही गेलं पाहिजे, त्यांनी इन्सल्ट नाही झाली पाहिजे बा याच्याकडे कपं नाही म्हणून चुपचापमध्ये पाठीमागूनच्या खिडकीतून ते कपं द्यायचे, आणि मग ते कपं त्यांच्या घरचे कपं मग यांच्या घरी जायचे, म्हणजे त्यांच्याकडे जायचे, बरोबर आहे. आलू पोहा वगैरे द्यायचे. रात्री पाहुणे भरपूर झाले, मग झोपायचं कसं बा, तर मग आपण काय करतो, मग त्या खाट जमा करतो. अरे त्या पाटलाकडे खाट आहे ना, उरकोडी पाटलाकडे, त्याची घे खाट घे, लांडे पाटलाकडची खाट घे, सगळ्या खाटा मग अंगणात टाकायचे ना, मग पाहुणे झोपायचे. हे आपलं कल्चर आहे. हे कल्चर कसं आहे, हम नहीं अपने लिए हमको सभी से गर्ज है, हम नहीं अपने लिए हमको सभी से गर्ज है. हे जे आहे, हे आहे आपल्या भारतातलं कल्चर. माणूस म्हणून एकटा जीवन जगू शकत नाही, समुदायाची, लोकांची, समाजातल्या व्यक्तींची, घरच्या लोकांची, नातेवाईकाची गरज भासते. त्याच्याशिवाय एक व्यक्ती जीवन जगू शकत नाही. हा विचार कोणी सांगितला, ग्रामगीतेने सांगितला. आजच्या काळामध्ये फक्त मी, माझं घर, माझी पत्नी, माझी पती किंवा माझी मुलं एवढेच पाहणारे लोक आहे. आत्मकेंद्रित झालो आहे. आत्मकेंद्रित झालेल्या समाजाला कसं करणे, समाजाकडे जोडणे, समाजाला जोडणे, सर्व घटकांशी जोडणे, हे आजच्या काळाची गरज आहे. हे केव्हा लक्षात आलं आपल्याला, कोरोना काळामध्ये. कोरोनामध्ये खिडकीतून पाहायचे आहे का, हा आहे, ओके, हे पाहिलं की नाही आपण. पण त्या काळात असे लोक आपण पाहिले, दवाखान्यातही लोक घेऊन जाणारे पाहिले, ज्याचा मृत्यू झाला त्याला घेऊन जाणारे पाहिले आपण. डॉक्टर लोकांनी किती सहकार्य केलं, पोलिसांनी किती सहकार्य केलं, नर्सेसनी किती सहकार्य केलं, हे पाहिलं ना आपण. ह्या गोष्टी आपण पाहिल्या कोरोना काळात. इतकंच कशाला, मी शहरात राहतो आता, आमच्या फ्लॅटमध्ये जर आम्हाला टमाटर पाहिजे असेल तर आम्ही वरून टोपलं, त्या दोरा बांधून ते सोडायचे खाली टोपलं, आणि टोपल्यामध्ये खेळातली जी बाई यायची आमच्याकडची, ते वल्लीची बाई यायची, त्या वल्लीची बाई त्या टोपल्यामध्ये वांगे टमाटर टाकायची, मग आम्ही ते टोपलं असं वरती उडत होतो. अशा प्रकारे दही, दूध, वांगे, टमाटर हे कोणी दिले, खेळाच्या लोकांनी. त्यात जगवलं ना, नाही तर त्यांनी जर बंद केला असं सोर्स तर आपण आली असते. आणि म्हणून ही जी आपली जे कल्चर आहे आपल्या इंडियाचं, हे कल्चर हे एकमेकाशी सहवृत्तीतून पुढं आलेलं कल्चर आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की तुम्हाला आजच्या काळात जगायचं असेल तर नॉट मी बट यू. लिहिलं आहे ना कुठंतरी, एक आपलं हे बघा स्लोगन आहे आपल्या NSCचं शिबिर आहे, स्लोगन काय आहे, नॉट मी बट यू. याचा अर्थ काय, सर्वांसाठी. आपण कोणासाठी आहे, जगू मरू समूहासाठी.
समोर राहील. याच्या अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असेल. एक कॉन्फिडन्स वाढलं असेल तुमचं, कसं बोलायचं, कसं आपण विचार व्यक्त करायचे, लिडरशिप डेव्हलप झाली असेल. हा मुलगा गेल्या वर्षी होता, म्हणजे लिडरशिप डेव्हलप होते. आपण संचलन कसं करायचं, सूत्रसंचालन कसं करायचं, स्वागत कसं करायचं, कसं बोलायचं, सरांकडून कोणत्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या, ह्या अनेक गोष्टी ज्या आहे, नेतृत्व गुण आहे, संघभावना आहे, जबाबदारीची जाणीव आहे, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करताना काय गोष्ट करायची आहे, कसं स्वयंपाक करायचा आहे, ह्या सगळ्या जाणीवाची जाणीवची दृष्टिकोन हा विकसित शिबिरामुळे होत असतो. आणि म्हणून अशी शिबिरं जी आहे आपल्या जीवनाला नवी दिशा देत असतात. आणि म्हणून शिबिरामध्ये आत्मीयतेने आणि प्रामुख्याने आपण सहभागी झालं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, कर्म करावा एक स्वतंत्रता, जीवाहाती महान सत्ता. जीवाहाती महान सत्ता आपल्या दैवाचा विधाता आपणची आहे. याचा अर्थ काय? प्रत्येक व्यक्ती म्हणून तुम्हाला आपलं कर्म करून आपण आपल्या जीवनाचं शिल्पकार होऊ शकते, ही सांगणारी ओवी आहे. जसं एक वाक्य विवेकानंदांचं काय म्हटलं आहे, यू आर द क्रिएटर ऑफ ओन युअर डेस्टिनी. तुम्ही स्वतःच्या जीवनाचे तुम्ही स्वतः शिल्पकार आहेत, हे विवेकानंदांनी सांगितलं. हाच विचार ग्रामगीतेमध्ये सुद्धा आलेला आहे. कर्म करावयाची स्वतंत्रता, जीवाहाती महान सत्ता, आपल्या दैवाचा विधाता आपणच आहे. चांगला अभ्यास कराल, चांगली तयारी कराल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेत पास व्हाल. तुम्हाला तुमच्याकडे आहे, तुम्ही स्वतंत्र आहे आणि तुम्ही करू शकता. मित्रा, हे विसरू नको. मित्रा, महाराजांचं वाक्य आहे, मित्रा हे विसरू नको, आपणची सर्व करता हरता, यातच देवाची वार्ता आपणच केली. कशाला म्हणता देवाने केलं? मित्रा, हे तुमच्याकडेच आहे. सर्व करता हरता तुम्ही आहे. अभ्यास केला तर चांगल्या मार्काने पास व्हाल. आता 12वीची परीक्षा सुरू आहे. आमच्या ITI जवळ एक हायस्कूल आहे सर, ज्युनियर कॉलेज आहे, तिथे हनुमानाचं मंदिर आहे. 12वीची एक्झाम झाली देवाळकर तिथे नाही का नारळ फुटलेली दिसतात मोठ्या प्रमाणामध्ये. कारण आता हनुमानजी येऊन पेपर सोडवणार आहे का? त्यांना माहीत आहे का फॉर्म्युले काय, कुठल्या कविता आहे ना काय, असं काही आहे का? हनुमानजी काय का बिचारा आहे, तो आशीर्वाद, तो कायचा आशीर्वाद देते, अभ्यास कर. माझा आशीर्वाद त्या पाठीशी आहे. अभ्यास नाही केलं तर नारळ फोड होणार आहे का? नारळ फोडलेल्याला भेटणार आहे का? मग कशाला याच्यामध्ये देव आपण जे म्हटलं आहे, यात देवदैवाची वार्ता आपणच केली, आपणच टाकलेलं आहे. आणि म्हणून स्वयंस्फूर्तीने आपण कामाला लागलं पाहिजे, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे. चांगली कर्म, चांगली कामं जे आत्ता आपल्याला गरजेची आहे, त्याच्यात आपण आता विद्यार्थी म्हणून आपण आहोत, तर आपलं पहिलं काम काय? ज्ञानार्जन करणे, ज्ञान संपादन करणे, गुरुजनांकडनं योग्य मार्गदर्शन घेणे, आईवडिलांची सेवा करणे, आईवडिलांना मदत करणे, जी कामं आपली आहे घरची सुद्धा त्याला मदत करणे, हे सुद्धा आपलं काम आहे. हे आपण सातत्याने आपण केलं पाहिजे. आणि म्हणून हे जर आपण करलं म्हणजे एकंदरीत आपण कष्टाळू बनलो पाहिजे. तुम्हाला ज्ञान संपादन करायचं असेल तर तुम्हाला पहिले स्वतः मोल्ड व्हावं लागेल, कष्टाळू व्हावं लागेल. आजच्या काळामध्ये काम उत्साहाने केलं पाहिजे. म्हणून आज भरपूर उत्पादनं हेच जनसेवेचे साधनं, यासाठी झटेल जो जन, गीता कळली त्यायासी. गीता कळली म्हणजे गीता कोणती? भगवद्गीता असो, ग्रामगीता असो. तिथं उभी एक महाराजांची सुंदर लिहिली आहे बघा. परी ज्यांना होणे आहे साहेब, पहा सुंदर वाक्य लिहिलं आहे. परी ज्यांना होणे आहे साहेब, लोकावरी कसाया रुबाब, न कष्टता इच्छती मला आराम खूप, तेची राहती बेकार. ज्याला वाटते मला साहेबच व्हायचं आहे, मला कुठलंच काम करायचं नाही आहे, फक्त लोकांना रबाब टाकण्याचंच मला काम मिळणार आहे, मिळेल असं इच्छा करत असेल, तो माणूस आजच्या काळामध्ये बेकार राहील, लक्षात ठेवा. आणि म्हणून एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, कष्ट नाही बनते हाथों से, सब ही समझाते बातों से, ऐसे कैसे हो भारत का हात में रहे लंगोटी. हे महाराजांचे जे वाक्य आहे, जर कष्ट जर करण्याची मानसिकता आपण ठेवली नाही तर आपल्याला हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागायची पाळी येईल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण पहिल्यांदा कष्टाळू झालो पाहिजे. जे काम आपल्याला मिळेल ते काम आपण, जसं तुम्ही आर्टला शिकत आहे, काही लोक म्हणते आर्ट करून का फायदा आहे? त्यांनी आर्ट केलंच नाही, त्याला का माहीत आहे? आर्टमध्ये कितीतरी संधी उपलब्ध आहे, तुम्हाला माहीत आहे का? आर्ट्समध्ये एखादा MLA आहे, एखादा मंत्री आहे, जर त्याचं भाषण लिहून द्यायचं असेल तर तो आर्ट्सचा माणूस असावा लागतो. ड्राफ्टिंग कशी करावी,
लेटर कसं बनवावं, विचार कसे मांडावे, अनेक गोष्टी आर्ट्सच्या माध्यमातून विकसित होते. पण तुम्हाला ते पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. आजच्या काळात आर्ट्स कसं आपलं इम्प्लिमेंटेशन करायचं सगळं सांगितलं तुम्हाला. ह्या चांगल्या 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 गोष्टी, केवळ सायन्सच नाही, आर्ट्ससुद्धा, कॉमर्ससुद्धा, सायन्ससुद्धा, सगळ्या जे विज्ञान शाखा आहे त्या ज्या ज्या विज्ञान शाखा आपल्याला मिळालेली आहे त्या त्या विज्ञान शाखेचं एक एक महत्त्व आहे, ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यातल्या ज्या संधी आहे ते शोधल्या पाहिजे, त्या शोधल्याच पाहिजे. हे जर आपण करू शकलो तर आपल्या जीवनाला नवी दिशा मिळते. मग मी ITI केल्यानंतर ते वायंडिंग वगैरे केली. नंतर मग पॉलिटेक्निकला नंबर लागला, पॉलिटेक्निक यवतमाळला केलं. नंतर मला वाटलं नाही आता अप्रेंटिस केली पाहिजे. चंद्रपूरच्या पॉवर स्टेशनला अप्रेंटिसशिप केली. पॉवर स्टेशनमध्ये गेल्यानंतर सही पण वापस नाही आलो. रोज नवीन नवीन ते प्रोजेक्ट लावलेले मोठे मोठे टॉवर्स, चिमण्या त्याला म्हणतात, जिथून ते पूर्ण धूळ जाते, चंद्रपूर शहरात धूळ येते. त्या सर्व चिमण्याच्या खाली जनरेटर आहे, त्याच्यामध्ये अल्टरनेटर आहे, कुलिंग टॉवर्स आहे. प्रत्येक भागाचा रोज अभ्यास केला. तिथं उपस्थित इंजिनियरला खूप प्रश्न विचारत होतो, हे कसं होते, ते कसं होते. कारण मला माहिती होतं आज इथे अप्रेंटिस संपल्यानंतर मला पॉवर स्टेशनमध्ये एंट्री मिळत नाही, आतमध्ये जाऊ देत नाही तुम्हाला. ती संधीचा पूर्ण फायदा घेतला आणि 1 वर्ष पूर्ण अप्रेंटिस कंप्लीट केल्यानंतर जेव्हा जागा निघाल्या सुखदेव सर दिवट मंडळाच्या पूर्ण नागपूरच्या रिजनच्या, पहिले 7 लोकांमध्ये मला 3रा नंबर होता आणि 5 इंटरव्ह्यूमध्ये पास झालो होतो. 5 इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे ITI इन्स्ट्रक्टर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स, मॅथमॅटिक्स आणि ड्राइंग, एवढ्या ठिकाणी. फक्त मी मॅथमॅटिक्स सिलेक्ट केलं, मला तो आवडीचा विषय असल्या कारणाने. ह्या सगळ्या गोष्टी काय, तुम्ही एखादी गोष्ट जर मनापासून केलं त्याचा फायदा कुठे ना कुठे होत असतो. त्याच्यानंतर मधल्या काळात मी खाजगी ITI सुद्धा नोकरी केली. बाबासाहेब वासाडेकडे कर्मवीर ITI एरंबोलीला मी उपप्राचार्य म्हणून काम केलं. बाबासाहेबांकडे असताना त्यांनी मला एका गॅदरिंगमध्ये बोलावलं. ती शाळाची गॅदरिंग होती आणि गॅदरिंगमध्ये नाही का त्यांनी म्हणे, बोडेकर तुम्ही आता बोला, भाषण द्या. माईकपर्यंत माझा आवाज जात होता, भीती वाटायची. परंतु मी प्रयासाने, सातत्याने प्रयत्न करून माझं वक्तृत्व डेव्हलप केलं आणि आज मला कुठल्याही किती लोकांची मला भीती वाटत नाही. नागपूरच्या विद्यापीठामध्ये दीक्षांत सभागृहात माझं भाषण झालं आणि त्या ठिकाणी कुलगुरूंनी मला 5,000 रुपयाचा चेक दिला. तुकडोजी महाराज या विषयावर बोललो मी ग्रामजयंतीच्या निमित्ताने. हे कशामुळे, ती जी कला आहे, कला माणसाला उन्नत बनवते आणि त्याकरता सुद्धा तुम्ही झोकून दिलं पाहिजे. हे तुकडोजी महाराजांनी आपल्या या सगळ्या गोष्टीमध्ये सांगितलं आहे. आणि म्हणून श्रम हीच पूजा समजली पाहिजे आजच्या काळामध्ये. कष्टकरी तयारी पूर्ण केली पाहिजे. एक वाक्य बघा, 1 हात खोदावी जमीन, परिणामी त्याचा शेकडो व्याख्याना होणं. शेकडो व्याख्यानापेक्षा 1 हात जमीन खोदली ना त्याचा परिणाम मोठा होतो म्हणते. 1 हात याचा अर्थ काय, शेती करणारा जो कष्ट करणारा माणूस आहे तो बी पेरतो, ते एका बियाचे 1000 दाणे होतात आणि अन्न तयार होते आणि अनेकांना खायला मिळते. त्याचा इफेक्ट बोलणाऱ्यापेक्षा मोठा आहे, लक्षात घ्या. व्याख्यानापेक्षा मोठा असं म्हटलं आहे. ही गोष्ट खरी आहे. तुम्ही लग्न करा, आता होणार का तुमचं लग्न, होणार की नाही, होणार, करणार की नाही. आता काही पोरी नाहीच करत म्हणते. मी आता काही व्हिडिओ पाहतो, नाही मला आता कळून नाही, भांडे बिंडे नाही घासत, मला नाही करत म्हणते. पण ठीक आहे, होणार. लग्नाच्या पत्रिका छापा बरं, त्यात तुम्ही लिहा पत्रिकेमध्ये की माझं लग्न ह्या तारखेला आहे, येताना 500 रुपयाचं पॅकेट घेऊन या, परंतु जेवण मिळणार नाही. लिहा तिथं, आशीर्वाद द्या. लोक येतील का, लोकांना काय पाहिजे, जेवण. लेट झालं तर बोमलते का नाही सुखदेव सर, काय वेळ लग्न किती वेळ आहे, त्याच्याकडे लक्ष कुठं असते. म्हणजे काय पाहिजे लोकांना, जेवण पाहिजे, हे लक्षात घ्या. मस्ट आहे, फूड, जेवण पाहिजे. जेवण नका ठेवू, पाहत मला काही शिवी आणते. जेवण आवश्यक आहे लग्नामध्ये, हे गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे अन्न निर्माण करणारा घटक कोणता आहे, तो शेतकरी आहे, तो ग्रामनाथ आहे. आणि ही ग्रामगीता जी महाराजांनी अर्पण कोणाला केली आहे, ग्रामनाथाला केली आहे, शेतकऱ्यांना केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, साधा आपण गणपती मांडला गावामध्ये, देवी मांडली, शारदा देवी, दुर्गा देवी. देवीला काय पाहिजे, वात, तेल. वात म्हणजे कापूस, कापूस कुठं लावते पाटील, वावरात. बरं तेल, सोयाबीनचं तेल. फुलं, गुलाबाचे किंवा झेंडूचे फुलं, हार. प्रसाद, नारळ, फळं कुठे भेटते, सगळं शेतामधलं आहे. देवाला ज्या ज्या गोष्टी ते कुठे मिळते,
निर्माण करणारा कोण आहे? टाळ्या वाजवा. ह्या खरा देव आहे, हे महाराजांनी सांगितलं आपल्या ग्रामगीतेमध्ये. आणि मग असा हा ग्रामनाथ जर आजच्या काळात संकटात असेल, त्याला आपण साथ दिली नाही पाहिजे का? त्याच्या कष्टाला, त्याच्या श्रमाला मोल भेटलं पाहिजे की नाही? ते सन्मानाने असे बसले पाहिजे, त्याची चांगलं बोललं पाहिजे. शहरामध्ये आमच्या ऑफिसला कोणी आलं तर चपराशीमध्ये, कोण्या गावचा का? ह्या बस बस तिकडे बस काहून. आणि एखादा कोट लावून असला, असं या साहेब या साहेब बस जाऊ दे. म्हणजे साहेब असला तर आतमध्ये डायरेक्ट बिचारा तो कारण आला तर मग काही बिचारा कामच नाही. पण बंडी आणली तर ते ला तिकडे बंडी ला तिकडे बाजूला का लावला म्हणते का गेट कीपर त्याला सांगते. कशी खऱ्याची पाकत नाही. एक वस्तुस्थिती आहे की नाही? महाराजांनी काय केलं? खरा माणूस, खरा ग्रामनाथ, ज्याच्यावर हे जग चालते. कारण आपण किती प्रगती केली, काही आलं, AI आलं, काही आलं सर, तरी पोटासाठी काय पाहिजे? अन्नच पाहिजे. तुम्हाला सिमेंट रेती खाऊन जगता येणार नाही. घेतलं एक प्लेट बा सिमेंट खाल्लं, जगलो आजचे दिवस. जमलं का बा? असं करता येईल का? AI आणलं तरी, काही आणलं तरी नाही जमणार. आपलं अन्नच पाहिजे. अन्नाशिवाय जगू शकणार नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये वावर है तो पावर है. टाळ्या होऊ द्या. वावर है तो. आणि ही जी माणसं आहे, ही माणसं जर जगली तर आम्ही जगणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही काय करायचं, काय केलं पाहिजे? यांची जी काही मुलं आहेत, जे तुमच्या रूपामध्ये तुम्ही बसलेले आहे माझ्यासमोर, तुम्ही छोटी छोटी कामं करायची, मदत करायची यांना. कशी? छोटे छोटे उद्योग करा. छोटे छोटे, मला मागं सांगितले होते उदाहरण तुम्हाला काही. आता समजा इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला तर तुम्हाला फिटिंग करता येते, दुकान टाकता येते. वायरमनचा कोर्स केला तर वायरिंगची कामं करता येते. ट्रॅक्टर मेकॅनिकचं काम केलं, ट्रॅक्टरचं दुरुस्तीचं काम करता येते. ब्युटी पार्लरचं काम करता येते. बिस्किट तयार करता येतात, चॉकलेट बनवता येते. आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी घरी करता येतात. लहान लहान उद्योग तुम्हाला करता येते, कपडे शिवता येते. लघु उद्योग आपण केले पाहिजे. आणि म्हणून सांगायचं की या ठिकाणी नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगो लपोन, आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. कष्टिक बलवान झाला पाहिजे. प्रत्येकाने असं काम केलं पाहिजे. लहान लहान उद्योग जसं आपल्याला जमते, याच्यात त्याला आवड आहे, ते कामं आपण केली पाहिजे, असं तुकडोजी महाराज ग्रामगीता सांगते. रिकामं राहायचं नाही, आपण काम केलं पाहिजे. आपला वेळ वाया घालवला नाही पाहिजे. आणि म्हणून हे सगळं करत असताना आजच्या काळामध्ये, या AIच्या काळामध्ये सुद्धा नैतिकतेला आणि चारित्र्याला खूप महत्त्व आहे. चारित्र्य जपलं पाहिजे. मूल्य शिक्षण महाराजांनी प्रामाणिकपणे सांगितलं आहे. मूल्य शिक्षण हे अतिशय त्याला जोर दिला आहे. घरामध्ये आईवडिलांची सेवा तर आहेतच, प्रेमाने वागणे, चांगलं बोलणे, आपल्या हातून वाईट कर्म होऊ नयेची काळजी घेणे. इतकं सगळं बदललं असलं तरी आपल्या घरच्या मुलीने एखादे वाईट कर्म केलं किंवा मुलांनी केलं तर त्यांची पूर्ण फॅमिली, त्याचा परिवार बदनाम होतो. पूर्ण परिवार बदनाम होतो. आमच्या गावाला एका व्यक्तीने आपल्या पत्नीला पोळ्याच्या दिवशी अशी मान कापून विहिरीत टाकून दिली. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी तेव्हा लहान होतो. तर मान कापून भांडण झालं. 2 शेजाऱ्यामध्ये अशी मान कापून बायकोला विहिरीत टाकून दिली. आणि हे दोघं भाऊ टाकणारे, विहिरीत टाकणार, त्या हे गावात पाहा लागले की बायको कुठे गेली, पत्ता नाही म्हणून. पण ते पाण्यात गेलेली बाई ती पुन्हा वर आली. आणि आल्यानंतर मग दिसलं मान सगळी कापलेली वगैरे. आता इतके वर्ष झाल्यानंतरही ते केस चालली, ते निर्दोष सुटले, साक्षीदार कोणी भेटले नाही, तो भाग वेगळा. पण आजही त्या व्यक्तीविषयी की त्या फॅमिलीविषयी लोक बोलतातच की नाही. बदनामी किती वर्ष चालते, ते संपतच नाही ते. म्हणून कृपया तुम्ही सगळं करा, शिक्षण घ्या, सगळं करा, पण स्वतःला सांभाळा. संयम खूप महत्वाचा आहे. पूजा पाती दुय्यम है, पहिली बात तो संयम है. संयम खूपच पूजापाती होत बसले काची स्वतःवर. कारण तुम्ही जर गडबड केली, मुलगा असो की मुलगी असो, त्याचा परिणाम त्यांच्या फॅमिलीला, आईवडिलांना फार मोठ्या प्रमाणात भोगावा लागतो. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अलीकडे एड्सचे प्रमाण वाढलेलं आहे. अनेक असे आजार आलेले आहेत की याकडे आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, गरजेचं आहे. आणि विशेषतः विद्यार्थ्यांना सूचना मी करतो, व्यसनमुक्त जीवन जगा. हे जे दारू आहे, तंबाखू आहे, खर्रा आहे, हे बंद करा. जर खाल्लं असेल तर ते सोडून द्या.
असं मी म्हणत नाही तुम्ही खाल्लं बा काही, तर ते सोडा, हळूहळू सोडून द्या, दूर करा ते व्यसनाला. कारण हे जे व्यसनं जे आहे हे आपल्याला पुढील आयुष्यामध्ये रोगाच्या रूपामध्ये पुढे येतात आणि आपलं पूर्ण आयुष्य खराब करते. आणि म्हणून व्यसन जे आहे हे सगळे कधीकधी व्यसनं आळसामुळे लागतात. आमचा एक ओळखीचा मित्र आहे, त्याला मुलगा झाला तर तो दारू पिऊन आला होता. अरे बोल का, तर मला आनंद झाला म्हणून दारू पिलो म्हणे. मुलगा झाला, आनंद झाला, दारू पिला. म्हणजे आणि काही लोक आपण सिनेमातही पाहतो, तो हिरोईन गेली का तो हिरो दारू पितो. म्हणजे बायको गेली पडून निघून गेली का दारू पिताय, मुलगा झाला तरी दारू पिते. हे कुठली पद्धत आहे असं सांगितलं आहे का संतांनी? हे सांगितलं आहे, थोरपुरुषांनी सांगितलंच नाही आहे. म्हणून व्यसनमुक्त जीवन जगलं पाहिजे. आणि खरा आणि गुटखा किंवा दारू हे जे सगळे प्रकार आहे हे शरीराला अत्यंत घातक आहे. खरा तर एवढा खतरनाक आहे. मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतो ना, माझे असे ITIचे काही विद्यार्थी होते, आदिवासी समाजाचे पोरं होते, तर ते इतके खरा खायचे. ITIला येण्यापूर्वी त्याची तोंड हळूहळू बंद होती बघा. खरा खाणे म्हणजे काय माहीत आहे का, हे मोठं तोंड काय होते, छोटं होते, असे जाम होते असं, आणि तोंड बंदच होऊन जाते, सिस्टीमच पूर्ण बंद होते. आणि म्हणून आपण याच्यावरसुद्धा आपण विचार केलं पाहिजे. कारण कसं असते, चांगल्या विचारांना आपण फॉलो केलं पाहिजे, व्यसनांना फॉलो करायचं नाही. आणि म्हणून जवानी में तेरा बोलबाला, बुढापे में तेरा मुंह काला होत असते. याला कारण म्हणजे आहे व्यसन. आणि म्हणून व्यसनामध्ये आपण जाऊ नका. हे सगळं तंबाखू आणि आजकाल तर काही महिलासुद्धा खाताना दिसतात, म्हणून ते सुद्धा त्यांना सांगायचं का नाही बा, खाल्लं असेल तर खाल्लं असं, आता पुढे खायचं नाही. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं आहे की व्यसनांपासून व्यसनों को छोड़ करके, कटु बात तोड करके, व्यवहार शुद्ध हम हो, या पद्धतीने महाराजांनी वेळोवेळी विचार दिलेला आहे. आणि म्हणून गोड बोलण्याची कला, नेटके राहण्याची कला, अंग मेहनतीची कला आवश्यक आहे जीवनाशी. पहा, गोड बोलणेसुद्धा गरजेचे आहे. मला दिवाळकर सरांनी कशाला बोलावलं असेल, चांगलं बोलते म्हणूनच का नाही, गोड बोलता आलं पाहिजे ना. नाही तर मी जर शिवाय हाणले असतं तर तुम्ही मला बोलावलं असतं का, तुम्ही असेच आहे तसेच आहे नालाय का, कोण बोलावते? जवळचे नाते शेजारीला बोलावतो का आपण? नाही. पण ते गोड बोललं पाहिजे. आपण त्याची तयारी करायची नाही बा, आता वाईट बोलायचं नाही, निगेटिव्ह नाही बोलायचं, चांगलं बोलायचं. गोड बोलण्याची सुद्धा एक कला आहे. नेटकं राहण्याचं, कसे कपडे घातले पाहिजे, रोजचे कपडे कसे असले पाहिजे, लग्नात कसे कपडे घातले पाहिजे, एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला कसे कपडे घातले पाहिजे, हे सुद्धा आहे. नेटके राहण्याची कला, अंग मेहनतीची कला. आपण कुठले काम करायची तयारी ठेवली पाहिजे, हे आपण करू शकतो, घाबरायची गरज नाही आहे. तर ही सुद्धा कला हे आहे जीवनाशी. याच्यामुळे जीवनाला नवी दिशा मिळते. आणि याच्यातला महत्त्वाचा जो अध्याय आहे ग्रामगीतेतला, तो महिलांसाठी आहे. काय नाव आहे माहिती आहे त्या अध्यायाचं? महिलोन्नती. तुम्ही लक्षात ठेवा सगळ्या मुलींनी, महिलोन्नती हा अध्याय खूपच महत्त्वाचा अध्याय आहे. तुम्ही घरी जाऊन वाचा. ऑनलाईनसुद्धा ग्रामगीता उपलब्ध आहे, तुम्हाला फुकटमध्ये वाचायला मिळते. तो अध्याय आहे 20वा अध्याय. आणि त्याच्यामध्ये ओव्या आहे 111, 111. किती आहे? 111 ओव्या आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फोटो आहे त्या अध्यायामध्ये संत मंजुळा मातेचा. आणि त्याच्यामध्ये तुकडोजी महाराज सुंदर लिहिलं आहे, मनोनी रथाची दोन्ही चाके मजबूत करावी कातोनी सारखे, तरीच संसार गाडी सुखे सुखावेल ग्रामजीवनाची. जर तुमच्या आयुष्यामध्ये संसाराची गाडी सुखरूप चालवायची असेल तर तुमच्या रथाचे 2 चाकं म्हणजे पती आणि पत्नी कसे असले पाहिजे? एकमेकाला सुसंगत, सपोर्टेड असले पाहिजे. आता पूजा समजली पाहिजे आजच्या काळामध्ये. कष्टकरी तयारी पूर्ण केली पाहिजे. एक वाक्य बघा, एक हात खोदावी जमीन, परिणामी त्याचा शेकडो व्याख्याना होणं. शेकडो व्याख्यानापेक्षा एक हात जमीन खोदली ना त्याचा परिणाम मोठा होतो म्हणते. एक हात, त्याचा अर्थ काय? शेती करणारा जो कष्ट करणारा माणूस आहे तो बी पेरतो, ते एका बियाचे 1000 दाणे होतात आणि अन्न तयार होते आणि अनेकांना खायला मिळते. त्याचा इफेक्ट बोलणाऱ्यापेक्षा मोठा आहे, लक्षात घ्या. व्याख्यानापेक्षा मोठा असं म्हटलं आहे. ही गोष्ट खरी आहे. तुम्ही लग्न करा, हो ना, लग्नाच्या पत्रिका छापा बरं, त्यात तुम्ही लिहा पत्रिकेमध्ये की माझं लग्न ह्या तारखेला आहे, येताना 500 रुपयाचं पॅकेट घेऊन या, परंतु जेवण मिळणार नाही. लिहा तिथं, आशीर्वाद द्या. लोक येतील का? लोकांना काय पाहिजे? जेवण. मला काही शिवी आणते, जेवण आवश्यक आहे लग्नामध्ये, हे गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे अन्न निर्माण करणारा घटक कोणता आहे? तो शेतकरी आहे, तो ग्रामनाथ आहे.
आणि ही ग्रामगीता जी महाराजांनी अर्पण कोणाला केली आहे? ग्रामनाथाला केली आहे, शेतकऱ्यांना केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, साधा आपण गणपती मांडला गावामध्ये, देवी मांडली, शारदा देवी, दुर्गा देवी, देवीला काय पाहिजे? वात, तेल. वात म्हणजे कापूस, कापूस कुठं लावते पाटील? वावरात. बरं तेल, सोयाबीनचं तेल, फुलं, गुलाबाचे किंवा झेंडूचे फुलं, हार, प्रसाद, नारळ, फळं कुठे भेटते? सगळं शेतामधलं आहे. देवाला ज्या ज्या गोष्टी ते कुठे मिळते? निर्माण करणारा कोण आहे? टाळ्या वाजवा. ह्या खरा देव आहे, हे महाराजांनी सांगितलं आपल्या ग्रामगीतेमध्ये. आणि मग असा हा ग्रामनाथ जर आजच्या काळात संकटात असेल, त्याला आपण साथ दिली नाही पाहिजे का? त्याच्या कष्टाला, त्याच्या श्रमाला मोल भेटलं पाहिजे की नाही? ते सन्मानाने असे बसले पाहिजे, त्याची चांगलं बोललं पाहिजे. शहरामध्ये आमच्या ऑफिसला कोणी आलं तर चपराशीमध्ये, कोण्या गावचा का? ह्या बस बस तिकडे बस. काहून? आणि एखादा कोट लावून असला, या साहेब, या साहेब, बस जाऊ दे. म्हणजे साहेब असला तर आतमध्ये डायरेक्ट बिचारा तो कारण आला तर मग काही बिचारा कामच नाही. पण बंडी आणली तर ते ला तिकडे, बंडी ला तिकडे बाजूला, का लावला म्हणते का गेट कीपर त्याला सांगते. कशी खऱ्याची पाकत नाही. एक वस्तुस्थिती आहे की नाही? महाराजांनी काय केलं? खरा माणूस, खरा ग्रामनाथ, ज्याच्यावर हे जग चालते. कारण आपण किती प्रगती केली, काही आलं, AI आलं, काही आलं सर, तरी पोटासाठी काय पाहिजे? अन्नच पाहिजे. तुम्हाला सिमेंट, रेती खाऊन जगता येणार नाही. घेतलं एक प्लेट बा सिमेंट, खाल्लं, जगलो. आजचे दिवस जमलं का बा? असं करता येईल का? AI आणलं तरी, काही आणलं तरी नाही जमणार. आपलं अन्नच पाहिजे. अन्नाशिवाय जगू शकणार नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये वावर है तो पावर है. टाळ्या होऊ द्या. वावर है तो. आणि ही जी माणसं आहे, ही माणसं जर जगली तर तुम्ही आम्ही जगणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही काय करायचं, काय केलं पाहिजे? यांची जी काही मुलं आहेत, जे तुमच्या रूपामध्ये तुम्ही बसलेले आहे माझ्यासमोर, तुम्ही छोटी छोटी कामं करायची, मदत करायची यांना. कशी? छोटे छोटे उद्योग करा. छोटे छोटे, मला मागं सांगितलं उदाहरण तुम्हाला काही. आता समजा इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला तर तुम्हाला फिटिंग करता येते, दुकान टाकता येते. वायरमनचा कोर्स केला तर वायरिंगची कामं करता येते. ट्रॅक्टर मेकॅनिकचं काम केलं, ट्रॅक्टरचं दुरुस्तीचं काम करता येते. ब्युटी पार्लरचं काम करता येते. बिस्किट तयार करता येतात, चॉकलेट बनवता येते. आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी घरी करता येतात. लहान लहान उद्योग तुम्हाला करता येते. कपडे शिवता येते. लघु उद्योग आपण केले पाहिजे. आणि म्हणून सांगायचं की या ठिकाणी नुसते नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगो लपोन, आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. कष्टिक बलवान झाला पाहिजे. प्रत्येकाने असं काम केलं पाहिजे. लहान लहान उद्योग जसं आपल्याला जमते, याच्यात त्याला आवड आहे, ते कामं आपण केली पाहिजे, असं तुकडोजी महाराज ग्रामगीता सांगते. रिकामं राहायचं नाही, आपण काम केलं पाहिजे. आपला वेळ वाया घालवला नाही पाहिजे. आणि म्हणून हे सगळं करत असताना आजच्या काळामध्ये, या AIच्या काळामध्ये सुद्धा नैतिकतेला आणि चारित्र्याला खूप महत्त्व आहे. चारित्र्य जपलं पाहिजे. मूल्य शिक्षण महाराजांनी प्रामाणिकपणे सांगितलं आहे. मूल्य शिक्षण हे अतिशय त्याला जोर दिला आहे. घरामध्ये आईवडिलांची सेवा तर आहेतच, प्रेमाने वागणे, चांगलं बोलणे, आपल्या हातून वाईट कर्म होऊ नयेची काळजी घेणे. इतकं सगळं बदललं असलं तरी आपल्या घरच्या मुलीने एखादे वाईट कर्म केलं किंवा मुलांनी केलं तर त्यांची पूर्ण फॅमिली, त्याचा परिवार बदनाम होतो. तुम्ही सगळं करा, शिक्षण घ्या, सगळं करा, पण स्वतःला सांभाळा. संयम खूप महत्वाचा आहे. पूजा पाती दुय्यम है, पहिली बात तो संयम है. संयम खूपच. पूजा पाती होत बसले कशी, पण स्वतःवर. कारण तुम्ही जर गडबड केली, मुलगा असो की मुलगी असो, त्याचा परिणाम त्यांच्या फॅमिलीला, आईवडिलांना फार मोठ्या प्रमाणात भोगावा लागतो. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अलीकडे एड्सचे प्रमाण वाढलेलं आहे. अनेक असे आजार आलेले आहेत की याकडे आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, गरजेचं आहे. आणि विशेषतः विद्यार्थ्यांना सूचना मी करतो, व्यसनमुक्त जीवन जगा. हे जे दारू आहे, तंबाखू आहे, खर्रा आहे, हे बंद करा. जर खाल्लं असेल तर ते सोडून द्या. असं मी म्हणत नाही तुम्ही खाल्लं बा काही तर ते सोडा, हळूहळू सोडून द्या, दूर करा ते व्यसनाला.
कारण हे जे व्यसनं जे आहे हे आपल्याला पुढील आयुष्यामध्ये रोगाच्या रूपामध्ये पुढे येतात आणि आपलं पुन्हा आयुष्य खराब करते. आणि कारण कसं असते, चांगल्या विचारांना आपण फॉलो केलं पाहिजे, व्यसनांना फॉलो करायचं नाही. आणि म्हणून जवानी में तेरा बोलबाला, बुढापे में तेरा मुंह काला होत असते. याला कारण म्हणजे आहे व्यसन. आणि म्हणून व्यसनामध्ये आपण जाऊ नका. खाल्लं आता पुढे खायचं नाही. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं आहे की व्यसनांपासून व्यसनों को छोड़ करके कटु बात तोड करके व्यवहार शुद्ध हम हो, या पद्धतीने महाराजांनी वेळोवेळी विचार दिलेला आहे. आणि म्हणून गोड बोलण्याची कला, नेटके राहण्याची कला, अंग मेहनतीची कला आवश्यक आहे जीवनाशी. पहा, गोड बोलणेसुद्धा गरजेचे आहे. मला दिवाळकर सरांनी कशाला बोलावलं असेल? चांगलं बोलते म्हणूनच का नाही, गोड बोलता आलं पाहिजे ना. नाही तर मी जर शेत हाणले असतं तर तुम्ही मला बोलावलं असतं का? तुम्ही असेच आहे तसेच आहे नालाय का? कोण बोलावते? जवळचे नाते शेजारीला बोलावतो का आपण? नाही. पण ते गोड बोललं पाहिजे. आपण त्याची तयारी करायची नाही. बा आता वाईट बोलायचं नाही, निगेटिव्ह नाही बोलायचं, चांगलं बोलायचं. गोड बोलण्याची सुद्धा एक कला आहे. नेटकं राहण्याचं, कसे कपडे घातले पाहिजे, रोजचे कपडे कसे असले पाहिजे, लग्नात कसे कपडे घातले पाहिजे, एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला कसे कपडे घातले पाहिजे, हे सुद्धा आहे. नेटके राहण्याची कला, अंग मेहनतीची कला. आपण कुठले काम करायची तयार ठेवली पाहिजे, हे आपण करू शकतो, घाबरायची गरज नाही आहे. तर ही सुद्धा कला हे आहे जीवनाशी. याच्यामुळे जीवनाला नवी दिशा मिळते. आणि याच्यातला महत्त्वाचा जो अध्याय आहे ग्रामगीतेतला, तो महिलांसाठी आहे. काय नाव आहे माहीत आहे त्या अध्यायाचं? महिलोन्नती. तुम्ही लक्षात ठेवा सगळ्या मुलींनी, महिलोन्नती हा अध्याय खूपच महत्त्वाचा अध्याय आहे. तुम्ही घरी जाऊन वाचा. ऑनलाईनसुद्धा ग्रामगीता उपलब्ध आहे, तुम्हाला फुकटमध्ये वाचायला मिळते. तो अध्याय आहे 20वा अध्याय. आणि त्याच्यामध्ये ओव्या आहे 111, 111. किती आहे? 111 ओव्या आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फोटो आहे त्या अध्यायामध्ये संत मंजुळा मातेचा. आणि त्याच्यामध्ये तुकडोजी महाराज सुंदर लिहिलं आहे, मनोनी रथाची दोन्ही चाके मजबूत करावी कातोनी सारखे, तरीच संसार गाडी सुखे सुखावेल ग्रामजीवनाची. जर तुमच्या आयुष्यामध्ये संसाराची गाडी सुखरूप चालवायची असेल तर तुमच्या रथाचे 2 चाकं म्हणजे पती आणि पत्नी कसे असले पाहिजे? एकमेकाला सुसंगत, सपोर्टेड असले पाहिजे. नाही तर नवरा मनाचा एक ना बायको मनाची एक. चालेल का तुमची गाडी? तुम्ही काही बंडी पाहिलं असेल ना, बंडीचे 2 बैल बा, 2 असे इकडं चालतात नाही काय, पाठीत पाहिले ना, एक इकडं पडते हे इकडं पडतं, चालली बंडी अशी करत पाहिली ना. असे कधी बैल पाहिला बैल आपण असे खेड्यामध्ये. अशीच कंडिशन जर घरी झाली तर त्या होणाऱ्या मुलावर कुठले संस्कार होणार आहे? ते पोरं खराब निपसतील, ते गुंड म्हणून पुढे येतील आणि मग ते भारी होऊन बसतील गावासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. म्हणून तुम्हाला गर्भापासूनही, जेव्हा आपल्या पोटामध्ये गर्भ असतो तेव्हापासून स्त्रीने त्या मुलांवरती संस्कार केले गेले पाहिजे. गर्भातल्या तेव्हा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा काल 19 तारखेला पाहिला की नाही, जयंती पाहिली. कोणी संस्कार दिले? राष्ट्रमाता जिजाऊनी संस्कार दिले. तुम्ही पाहिली का? शिवनेरी पाहिली? शिवनेरी जाऊन पाहून या. पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी आहे, पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याला गेलं का नारायणगाव नावाचं गाव पडते. अमोल कोल्हे छत्रपती काय संभाजी महाराजांची मालिका नाही का, स्वराज्यरक्षक संभाजी, त्याचं गाव म्हणजे नारायणगाव. त्याच्या पुढे गेलं का शिवनेरीचा किल्ला आहे. आणि शिवनेरीच्या किल्ल्याच्या लागून एक जुन्नर नावाचं गाव आहे, तालुका जुन्नर आहे. ते किल्ल्यामध्ये जेव्हा 5 वर्षापूर्वी जेव्हा गेलो तर मला चढणं होत नव्हतं, एवढं उंच आहे ते शिवनेरी किल्ला. इतका उंच आहे, पहाडावरच आहे वरचं, टकमक टोक आहे वरती. तिथं आपल्या राजाचा जन्म झाला, शिवाजी राजांचा जन्म झाला. तिथे जिजाऊने त्यांना जन्म दिला. ते पूर्ण जंगल टेकडाचा भाग आहे पूर्ण. कसे संस्कार दिले असतील, कसं त्याला ज्ञान दिलं असतील, हे सगळं आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून तो शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, राष्ट्रमाता जिजाऊचा जो विचार आहे, जे संस्कार आहे, जे आईने दिले, ते आजच्या काळात आपल्या पुढील पिढीला देण्याची गरज आहे. कारण मातेच्या स्वभावे पुत्राची घडणं, मातेच्या स्वभावे पुत्राची घडणं, त्यास उज्ज्वल ठेवील तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावरील पुरुषांचे मोठेपण ऐसे आहे. घरच्या बाईने जर आपल्या घरच्या माणसाचं कौतुक केलं दुसऱ्या लोकांचं पाशी तर तो माणूस चांगला. आणि जर बाहेरच्या लोकांपाशी घरच्या बाईनं जर टीका केली, हे आमच्या मुलग्याला काय बैरा आहे, असं आहे तसं आहे, तर ते दुसऱ्या माणसाला काय वाटतं, का सांगते हा पाटील,
घरी तर सगळं अंधार आहे म्हणते की नाही. म्हणजे काय म्हटलं आहे, स्त्रियांच्या तेजावरील पुरुषांचे मोठेपण असे आहे ग्रामगीता सांगते. आणि म्हणून महिलोन्नती महिलांनी ह्या अध्याय मात्र वाचला पाहिजे आणि याचं चिंतन केलं पाहिजे. स्त्रियांचे स्वतंत्र मेळ समुदाय, त्यांच्या उन्नतीचा गौरव, प्रतिकारांची त्यांना जाणीव अवश्य असावी. स्त्रिया बोलल्या पाहिजे, त्याच्या मनातल्या भावना समजून घेतल्या पाहिजे, याच्याकरता त्यांचे मेळे झाले पाहिजे, समुदायाचं सभा संमेलनं झाली पाहिजे, त्याच्या ज्याने उन्नती जर केली असेल, त्यांची प्रगती झाली असेल, त्याचा गौरव केला गेला पाहिजे. आणि इतकंच नव्हे तर जी कुठल्या अडचणी आल्या असतील, संकट आले असतील, त्याच्यावर मात करण्याची ताकद त्यांच्यात असली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने महिला सक्षम होऊ शकते. हा विचार ग्रामगीतेमध्ये महाराजांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून आजच्या या स्पर्धेच्या काळात जगत असताना तुम्ही वेळ वाया घालवायचा नाही. पहिली गोष्ट, मिळालं ते काम प्रामाणिकपणे करा, कष्टाळू बना, सेवेचं लक्ष द्या, सेवेकडे लक्ष द्या, उच्च शिक्षणही घ्या, जे जे शक्य ते ते करा, स्पर्धेची तयारी करता तीसुद्धा करा. आणि ज्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करता इच्छा नसेल तर आपल्याकडे काय व्यवस्था आहे, त्याच्या अनुषंगाने कुठला उद्योग करता येते का, रोजगार करता येते का, आणि त्याचा फायदा आपल्या घरच्या लोकांना मदत करून देता येते का, याकडे सुद्धा लक्ष देण्याची खरीच गरज आहे. आपली जी संस्कृती आहे, ग्रामसंस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, त्याचे जतन आपण केलं पाहिजे. जे आपल्या पूर्वजांनी दिलेले, आईवडिलांनी जे आपले संस्कार दिले, जी चालीरीती दिली, चांगल्या चालीरीती आहे, ते आत्मसात करा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सातत्याने प्रयत्नवादाचा पुरस्कार करून या पुढं आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून अशा या गावामध्ये तुम्हाला इथे शिकता आलं. गावाचं नाव हेटी आहे. हेटी म्हणजे लहान गाव. काही इकडे गुडे म्हणतात, पहाडावर गुडं आहे. गुडे आमच्याकडे पल्ली, झाडीपट्टीमध्ये पल्ली म्हणतात. शिंदे, आल्लापल्ली, एटापल्ली, विकासपल्ली असे पल्ली गाव आहे. पल्ली म्हणजे लहान लहान गावं आहेत. पल्ली इकडे हेटी म्हणतात. तिकडे चक नावाचं गाव आहे. पोमोणा तालुक्यात 20 गावाला चक लिहिलं आहे. पोमुर्णा चक, भेकुरंडी चक अशी नाव आहे. चक म्हणजे छोटं गाव, तशी ही हेटी आहे. अशा या हेटी या गावामध्ये, लहानशा गावामध्ये इतकं चांगलं शिबिर, प्रभाकरराव मामूलकर साहेबांच्या नावाचं असलेलं कॉलेज मी मामूलकर साहेबांना जवळून पाहिलं आहे. ते आमच्या भागातले पहिले आमदार होते या मतदारसंघाचे, तेव्हा मी लहान होतो. आमच्या गावाला नेहमी मामूलकर साहेब यायचे. असं समोर बसून त्यांचं भाषण ऐकत होतं. असे मामूलकर साहेब बोलायचे, असं त्यांचं भाषण असायचं. ते कसे बोलतात म्हणून पाहत होतो. आणि शेवटच्या काळात तर ते चिंचोली गावाला राहायला गेले. तिथे ते आम्ही दरवर्षी खंजिरी भजन स्पर्धा असायची. मग त्या कार्यक्रमाला मी गेस्ट म्हणूनही गेलो आहे. साहेब बसून खाली खुर्ची लागून बसून राहायचे, ऐकायचं ते. मी अनेकदा बोललो आहे, त्यांच्या घरी गेलेलो आहो. इतका जवळचा संबंध मामूलकर साहेबांचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व तर ते आपल्या भागाला मिळालं. त्यांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या मुलांसाठी, मुलींसाठी. वेगवेगळ्या गावामध्ये कॉलेजेस काढले, तुम्हाला संधी मिळाली. सन्माननीय प्राध्यापक वृंदांनी सुद्धा चांगली सेवा आपल्याला दिलेली आहे आणि ते करत आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या या सर्व सन्माननीय. आणि सर्व लोक चांगलं सांगत असते, ते चांगलं घ्यायचं आपण आणि वाईट जे असेल ते सोडून द्यायचं. राग पकडायची काही गरज नाही. एखाद्या रागाने आली सर लोक तर ते त्याचं वेगळं हे घ्यायचं नाही. तर आपण सरांनी काय चांगलं सांगितलेलं आहे ते कसं आपण आत्मसात केलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला शिकायची आहे. शिबिर हे निश्चितपणे आपल्या जीवनाला दिशा देत असते. तर मित्रांनो, मला 2 दिवस काही येऊ शकलो नाही, वेगवेगळे कामं होते. पण आज मला काय या भागामध्ये इथे नेहमी आलेलो आहो. कोडशी नावाचं गाव आहे. कोडशी माझ्या मामाचं गाव आहे. मी लहानपणी या कोडशीला आलेला आहो बोर्डे पाटलांकडे. इथे बोर्डे पाटील बसलेले आहे. तर या भागाविषयी एक आत्मीयता आहे. तर मालेकर साहेब इकडचे जवळचेच आहे, श्रीधरराव मालेकर वगैरे. तर एक चांगलं कार्यक्रमाची येण्याची संधी मला कॉलेजने मिळवून दिली. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि चांगला अभ्यास करा आणि आपल्या आयुष्यामध्ये यश कमवा.